श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक विचार जे तुमचे जीवन बदलवणारे अमृतवचन ठरतील. तुम्ही देवाकडे रोज मागणं करता, पण कधी स्वतःला विचारलं का, मी खरंच देवावर विश्वास ठेवतो का, की फक्त गरज पडली की आठवण काढतोय? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. कारण हे विचार आहे अक्कलकोट स्वामींचे. त्या पहिले एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच स्वामींच्या आध्यात्मिक विचार जाणून घेण्यासाठी, आणि बाजू दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जी पण पुढे भक्तीची व्हिडिओ मी टाकेल तुमच्यासाठी तीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. स्वामी समर्थ म्हणजे फक्त एक संत नाही, ते म्हणजे अनुभव आहे, श्रद्धा आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा मार्गदाता आहे. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे असे आध्यात्मिक विचार जे केवळ ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. विचार नंबर 1. विश्वास ठेवा पण आंधळा नाही. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा असावी पण अक्कल सोडू नये. आपण काय करतो, कोणीतरी सांगितलं म्हणून देवाला दोष देतो, नशिबाला शिव्या घालतो, पण स्वतःच्या कृतीकडे दुर्लक्ष करतो. स्वामी म्हणता, देव मदत करतो, पण त्या पहिले आपल्याला पाऊल टाकावं लागतं. आयुष्यात काही अडचण आली तर प्रश्न देवाला नाही तर स्वतःला विचारा, मी प्रयत्न केला होता का? जर तुमचं मन तुम्हाला हो म्हणत असेल तर नक्कीच येणारा काळ तुमचा चमकदार राहील. विचार नंबर 2. संकट हे शत्रू नाही, ते गुरु आहे. स्वामी समर्थ म्हणतात, सुखात माणूस देवाला विसरतो, दुःखात देव माणसाला विसरतो. संकट आलं की आपण म्हणतो, देव माझी परीक्षा का घेतो? पण स्वामी सांगता, संकट म्हणजे शिक्षा नाही, ते म्हणजे शहाणपण देणारी शाळा आहे. संकटाशिवाय माणूस कधीच मजबूत होत नाही, हिरा देखील दाबाशिवाय चमकत नाही. विचार नंबर 3. ज्या गोष्टीवर ताबा नाही त्याची चिंता करणे सोडा. स्वामी समर्थ म्हणतात, जे होणार आहे ते होईलच, मग उगाच मन का जाळायचं? आजची सगळ्यात मोठी समस्या आहे ओव्हर थिंकिंग. भविष्यात काय होईल, लोक काय म्हणतील, नोकरी टिकेल का, पैसे पुरतील का? तर यावर स्वामी शांततेत सांगता, तुमच्या ताब्यात जे आहे ते करा, बाकी माझ्यावर सोडा. विचार नंबर 4. शांत रहा, उत्तर आपोआप मिळेल. स्वामी समर्थ म्हणता, मन शांत केलं की देव जवळ येतो. आज आपण सतत धावतोय, सोशल मीडिया, मोबाईलच्या नादात लोक वेडी होऊन गेली. दिवसातून 51 मिनिट शांत बसा, कोणताही मंत्र नको, फक्त श्वास घ्या, स्वामींचे नाव मनात घ्या, तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर लवकरच मिळेल. विचार नंबर 5. अहंकार गेला की देव भेटतो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगता, मीच सगळं केलं ही भावना आपल्यात आली की देव दूर जातो. आपण यश मिळाले की म्हणतो मी केलंय, परंतु अपयश आलं की नशीब वाईट. स्वामी म्हणता, यशात नम्र राहा आणि अपयशात संयमी राहा. अहंकार गेला की देवाची कृपा सुरू होते. विचार नंबर 6. देव बाहेर नाही, तुमच्या आत आहे. स्वामी म्हणता, देव शोधायचा असेल तर स्वतःकडे पहा. आपण मंदिरात जातो, फुल, नारळ, पैसे अर्पण करतो, पण खोटं बोलतो, वाईट विचार करतो आणि दुसऱ्याला दुखवतो. स्वामी म्हणता, खरी पूजा म्हणजे स्वभाव शुद्ध ठेवणे ही होय. विचार नंबर 7. वेळ सर्व काही शिकवते. स्वामी म्हणतात, आज जे कळत नाही ते उद्या कळेल. काही गोष्टी ताबडतोब समजत नाही. नाती तुटणं, अपयश, लोकांची वागणूक पण वेळ गेल्यावर लक्षात येते. हे सगळं माझ्या भल्यासाठी होते. संयम ठेवा, वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे. जीवनाशी जोडलेली शिकवण ती. स्वामी म्हणता, ताण आला तर विश्वास ठेवा, अपयश आलं तर धडा घ्या, एकटं वाटतंय तर स्वामींची आठवण काढा, मार्ग सापडत नसेल तर शांत व्हा. स्वामी म्हणता, मी तुमच्याबरोबर आहे, फक्त मला ओळखा. आजचा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.